Good morning, all dear students. We have a new course book that is named 8 My English Book 8. आपल्याला 8चा अभ्यास करायचा आहे. मजा वाटलेली ना 8वीत आल्यावर? आम्ही 8वीत आलो सांगता इतर शेजारच्या लावी. मी 8वीला गेलो. आता काय 8वी काय 9वी काय 10वी काय लगेच 10वीला येणार. 10वीला तर लय भारी रुबाब हे न तर लय भारी करणार. मम्मीला म्हणणार मम्मी डोंट टेल मी एनी वर्क नाव आय एम इन 10th स्टँडर्ड. मी 10वीला आहे मम्मी. मग मला काम सांगते नाही मला काम सांग. तू बी म्हणणार ह्या वर्षी माझी 10वी आहे मला डिस्टर्ब करायचं नाही. हां मला अभ्यास करायचा आहे. अभ्यासाच्या नावाखाली मस्तपैकी फिरायचं तिकडे जायचं एन्जॉय करायचं. हां करणार का? करायचं नाही नाही करायचं ठीक आहे. तर हे तुमचं माय इंग्लिश कोर्स बुक मागच्या लेक्चरमध्ये फक्त ओळख करून दिली होती. आता ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे तर फक्त हे लक्षात राहावं मला असं वाटतं. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे जे भारताचे संविधान आहे तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये जे शब्द दिल्यात कुठले सरोगन त्यानंतर सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक हे का असतं. गणराज का आहे. डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाही सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष. हे शब्द तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा म्हणजे माहिती पाहिजे आपल्याला आपल्या भारत संविधानामध्ये भारताचं काय काय नियम आहेत. नंतर पेज जर चेंज केलो त्या पाठीमागे ना आपल्याला नॅशनल अँथम आहे हे नेहमी मुलांनी तुम्ही ठेवा. मी कधीही तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेईन. द नॅशनल अगोदर लिहा द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. मी कधीही विचारेन बघा डिअर स्टुडंट्स द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. मी ह्याचं वाचन वगैरे करून घेईन. हे उद्या आल्यानंतर सर्वांनी पहिलं हे वाचायचं. नंतर आहे नॅशनल अँथम. मी नॅशनल अँथमसुद्धा कसं म्हणा कोणी लिहिलंच मला सांगा बरं. फक्त 8वी सोडून देऊ. हां कोण सांगेल बाकीचं नॅशनल अँथम मुलांपैकी सांगा फक्त. Who is composed by national anthem? The national anthem. Who composed national anthem? त्यानंतर आहे प्लेज. प्लेज प्रतिज्ञा माहिती आहे ना आपल्या भारताची काय आहे. India is my country. All Indians are my brothers and sisters. I love माय कंट्री. बघा ना एकदम साधे आणि सिम्पल सेंटेन्सेस आहेत त्याच्यामध्ये की अँड आय एम प्राऊड ऑफ इट्स रिच. एकदम मला अभिमान आहे मला गर्व आहे मी भारतीय असण्याचा. अँड व्हॅरिड हेरिटेज आय विल ऑलवेज स्ट्राईव्ह. स्ट्राईव्ह हा शब्द तिथं हायलाईट केलेला होता. स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्न करणे लक्षात ठेवा. STRIVE स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्न करणे. ट्राय प्रयत्न करणे मराठीत लिहून द्यायची गरज आहे का असेल तर तुम्ही लिहून ठेवा. असं प्रयत्न करणे म्हणजे तुम्हाला 2 शब्द झाले एकासोबत 2 शब्द झाले. पहिला शब्द आहे स्ट्राईव्ह दुसरा त्यालाच मिनिंग आहे ट्राय. आय शॅल ऑलवेज गिव्ह माय पॅरेंट्स टीचर्स अँड ऑल एल्डर्स रिस्पेक्ट. मी ह्यांना काय करेन यांचा मान ठेवेन आदर करेन. अँड ट्रीट म्हणजे काय सांगा. आर यू इन 8th स्टँडर्ड. 8th स्टँडर्डमध्ये ना. हां 8th स्टँडर्डला कोण आहे तू 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 ठीक आहे. सांगा मग मला एक सांग शब्द मी कुठला बोलला. ट्रीट. आणि आपल्या क्लासमध्ये दररोजचं 5 शब्द हायलाईट होतील. आजचा शब्द कुठला आहे पहिला स्ट्राईव्ह दुसरा ट्रीट. ट्रीट म्हणजे काय ट्रीट वागणे. आपण हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये वापरतो ट्रीटमेंट. ट्रीट करतो कसं ट्रीट करतो कसं बिहेव करतो कसं हँडल करतो. हां ट्रीट म्हणजे उपचार वगैरे करणे किंवा तू सांगितल्या पद्धतीनं कसं वागतो आपण वागणूक कशी दिली जाते ट्रीट कशी करतात.
ट्रीट एव्हरीवन विथ कोर्टिसी, रिस्पेक्टनं आदर त्यांचं हे करेन. टू माय कंट्री, माझ्या देशाला. अँड माय पीपल, तुम्ही माझे सगळे पीपल आहात. अँड आय प्लेज माय डिवोशन, मी प्रतिज्ञा घेतो, प्रतिज्ञा घेतो, शपथ घेतो. इन देअर वेलबिंग, तुमचं चांगलं झालं तर माझं चांगलं झालं. आलं लक्षात, तुमच्यामध्ये माझं. अँड पॉस्पेरिटी अलोन लाईज माय हॅपीनेस, त्याच्यामध्येच माझं सुख आहे, समाधान आहे. तू चांगला झालास, चांगलं इंग्लिश बोलायला शिकलास, मला खूप आनंद होईल. होईल का नाही होईल तुला? तू सांग. इंग्लिशमध्ये तुला कोणतरी म्हणलं, अरे हाऊ डिड यू बिकम एक्सपर्ट अँड हाऊ आर यू सो गुड ॲट इंग्लिश. जर तुला असा प्रश्न विचारला कोणी, तू एवढा इंग्रजीमध्ये कसं काय चांगला आहेस, असा प्रश्न विचारला, तर काय म्हणणार? माझं नाव घेतल्यास मला भारी वाटणार का नाही? घेशील का नाही? तुला कोणतरी येऊन म्हणलं, तुला इंग्लिश कसं काय येते एवढी भारी, म्हणल्यास भारी वाटतं का नाही? वाटतं का नाही? तसंच त्या पद्धतीनं. तर ह्या गोष्टी, 3 गोष्टी तुम्ही सर्वांनी करा. आणि पेज जर चेंज केलं तर इथे काही गोष्टी दिलेल्या आहेत बघा. कंपल्सरी इंग्लिश लर्निंग आउटकम्स, म्हणजे आपण आउटकम काय येणार आहे हे शिकल्यानंतर आपल्या काय येणार आहे, आपल्यामध्ये काय येणार आहे. समज एखादं पुस्तक तू वाचलीस, एखादी गोष्ट जर शिकलीस, एखादा नियम जर शिकला, एखादी गोष्ट माहिती करून घेतली, तर आपल्यामध्ये काय होणार आहे बदल, आपल्यामध्ये काय येणार आहे, तर त्या दिलेल्या आहेत गोष्टी. तर काही गोष्टी अशा आहेत त्या पार्टिसिपेट इन क्लासरूम ॲक्टिव्हिटीज. आता ही क्लास आहे, मी कुठला एखादा प्रश्न विचारला, मी जर प्रश्न विचारला की हाऊ वॉज युअर फर्स्ट डे ऑफ स्कूल, मी प्रश्न विचारला तुला, ठीक आहे. व्हॉट डू यू नो अबाउट निलंगा, मी प्रश्न विचारला तुला, व्हॉट वुड यू लाईक टू बिकम, हू इज युअर हिरो, माय डॅड. मी तुला प्रश्न विचारला, म्हणजे समजलं नाही तुम्हाला? म्हणजे तुम्हाला मी इंग्लिशमध्ये काहीतरी बोलतोय, विचारतोय, तुम्हाला समजतंय, अंडरस्टँड होतंय. आणि स्कूल प्रोग्राम्स सच ॲज मॉर्निंग असेंब्ली, आता मॉर्निंगला असेंब्ली होते ना तुमच्या, प्रतिज्ञा वगैरे होत असेल ना सगळी. त्यानंतर डिबेट एक्सेट्रा बिंग कंपोज, हे सगळ्या गोष्टी आपल्याला वाचायच्या आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट बघा, आपल्याला एवढ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. तुम्ही जर कधी पेज जर चेंज केलो तर तिथे दिले बघा लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला 2 गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. हे मी क्लीन करू, शाला क्लीन. आपले 2 शब्द आहेत आजच्या ह्याच्यामध्ये, STRIVE स्ट्राईव्ह, आणि दुसरा शब्द आहे ट्रीट, TREAT. ट्रीट म्हणजे वागवणे किंवा उपचार करणे. आता लँग्वेज स्टडीचा हा पार्ट आहे बघा तिथे, LA. लँग्वेज म्हणजे काय रे? भाषा. आणि स्टडी म्हणजे काय? भाषेचा अभ्यास. लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये 2 इम्पॉर्टंट कीज आहेत. एक आहे ग्रामर. तुम्हाला ग्रामर शिकायला आवडेल माझ्याकडून? मला खूप जण म्हणतात मी ग्रामर खूप चांगलं शिकवतो. आणि व्होकॅब्युलरी खूप इझी गोईंग जातं. मी खूप जणांकडून ऐकलेलं आहे. मी शिकवलेलं ग्रामर खूप डोक्यात राहतं. आता काय मला माहीत नाही, पण चांगली गोष्ट आहे. ग्रामर जवळपास इंग्लिश शिकताना फक्त 20% आहे, आणि इंग्रजी शिकताना व्होकॅब्युलरी 80% आहे. सर्वात जास्त रेशो कुठला आहे रे? व्होकॅब्युलरी इम्पॉर्टंट आहे. तुला इंग्लिशमध्ये परफेक्शन मिळवायचं असेल तर व्होकॅब्युलरी. ही गोष्ट मी करून घेतो, ही बी गोष्ट करेन, पण ह्यासाठी तुझं प्रामाणिकपणा, तुझी रेग्युलरिटी आणि तुझं सातत्य असणं गरजेचं, तर मग शक्य आहे, तर पॉसिबल आहे. आपल्याला लँग्वेज स्टडीचा अभ्यास करताना ह्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा तिथे, बी अवेअर ऑफ द फॉलोविंग कॉन्सेप्ट. बी अवेअर म्हणजे काय रे? जागृत राहा. लिहून घ्या आजचा हा शब्द, बी अवेअर ऑफ, सावध राहणे. तिसरा शब्द आहे आजचा, तिसरा शब्द
बी अवेअर ऑफ म्हणजे सावध राहणे. सावध राहणे. बी अवेअर ऑफ डॉग्स म्हणजे बी अवेअर ऑफ हर. बी अवेअर ऑफ हर म्हणजे तिच्यापासून सावध राहा. सी इज अ डेंजरस गर्ल. बी अवेअर ऑफ दॅट प्लेस. दॅट प्लेस ते ठिकाण, ते भूताचं ठिकाण आहे. बी अवेअर ऑफ दॅट प्लेस. आता दिले आपल्याला बी अवेअर ऑफ. म्हणा सगळ्यांनी पाठीमागे. बी अवेअर ऑफ. बी अवेअर ऑफ. बी अवेअर ऑफ लाईट. बी अवेअर ऑफ लाईट. बी अवेअर ऑफ डेंजरस प्लेसेस. बी अवेअर ऑफ डॉग्स. बी अवेअर ऑफ वाइल्ड एनिमल्स. बी अवेअर ऑफ वॉटर. बी अवेअर ऑफ हाइट. बी अवेअर ऑफ डॉक्युमेंट्स. बी अवेअर ऑफ यू. बी अवेअर ऑफ युअर सेल्फ. तुम्ही तुमच्यापासून सावध राहा. माणसाचा सर्वात मोठा शत्रू जो आहे तो स्वतः असतो. आलं लक्षात. दुश्मन स्वतः व्हा. हम हमारे दुश्मन आहे. तुला हे वाटते का? तुला बघत नाही आहे मी, सगळ्यांनाच पाहतो. ते तुला बघितल्यासारखं वाटतं. एकदम कम्फर्टेबल असं एकदम हे करून बस. इकडे बघ. एकदम रिलॅक्स बस. रिलॅक्स. रिलॅक्स. तर तिथे दिले बघ पेज. तर आपल्याला लँग्वेज स्टडीचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला दिसलेलं मी वाचलेलं बघा. बोर्ड ठेवते. बी अवेअर ऑफ फॉलोविंग कॉन्सेप्ट. कुठल्या कुठल्या कॉन्सेप्ट आहेत? द अल्फाबेट, पार्ट्स ऑफ स्पीच, सेंटेन्स स्ट्रक्चर, व्होकॅब्युलरी अँड वर्ड बिल्डिंग, पंच्युएशन, स्पीच अँड फिगर ऑफ स्पीच. आलं. अंडरस्टँड हाऊ लँग्वेज इज यूज्ड. भाषा कशी वापरली जाते हे समजून घ्या. इंग्रजीमध्ये अल्फाबेट. एकूण अल्फाबेटमध्ये किती लेटर्स आहेत सांगा मला. तू सांग. अल्फाबेटमध्ये किती लेटर्स आहेत? उभा राहा. हां. अल्फाबेटमध्ये किती लेटर्स आहेत? हां. अल्फाबेटमध्ये लेटर्स किती आहेत? 26 लेटर्स आहेत. किती आहेत? कोणते कोणते माहिती आहे? ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच. लिहू. आता हे कॅपिटल झालं. स्मॉल. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी. हां असं असतं. डी. हां. डी, जी, एच. आलं. ह्याला कॅपिटल लेटर्स म्हणतात आणि ह्याला खालच्याला स्मॉल लेटर्स असतात. लिहिण्याच्या दोन लिपी आहेत. दोन स्टाईलमध्ये लिहितो. एक कॅपिटल लेटर्समध्ये. आता मराठीमध्ये असं लिहितो का आपण? आता समजा मला तुकाराम लिहायचं आहे. इंग्लिशमध्ये कसं लिहितो बघा. बघा मराठीचे नियम वेगळे आणि इंग्रजीचे नियम वेगळे. मराठीचे नियम लक्षात ठेवा. मराठी शिकणार. इंग्लिशचे नियम लक्षात ठेवायला म्हणून तर शिकायला आलात. तुकाराम. मी असं लिहिलं तुकाराम. पण टी कॅपिटल कमी. हां. आता हे तुकाराम जे आहे ह्याच्यामध्ये टी कॅपिटल काढलं. पण मराठीत लिहिताना बघा तुकाराम लिहिताना असं करतो का? कॅपिटल ना. असं आज देगाला आहे का? नाही आहे.
तुकारामचं दोन्ही सेम असणार. तुकाराम. जर मी असं तुकारामला असं केलं तर रे चालेल का? नाही. बरं, हे मराठीचे नियमच आहे. मराठी त्याच्यामुळे काय हे नाही आहे, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अल्फाबेटिकल ऑर्डर माहिती आहे तुम्हाला? म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर ते शिकवेन मी, ABCD अल्फाबेट. पण एकूण 26 अक्षरं आहेत आणि 26 अक्षरामध्ये 2 प्रकारचे डिव्हिजन आहे. मला तू सांगशील, तू खूप चांगली मोठी जांभळी दिला, उभा राहतो. हां, तूच. हां, मला सांग, एकूण 26 अक्षर आहेत, राईट. ह्या 26 अक्षरामध्ये 2 भाग आहेत, 2 वर्ग केलेले आहेत. 26 अक्षराचे 2 प्रकार पडतात. ते कोणते कोणते आहेत? AEIOU. त्याला नाव काय म्हणायचं? छान, मला हे वॉवल्स. ठीक आहे. AEIOU हे जे ह्याच्यातले 5 अक्षर आहेत ते काढून घ्या. 1 2 3 4 5 घ्या आणि ठेवा. राहिले 21. हे इकडे ठेवा, हे ह्याच्यावरच ठेवा. हे जे आहेत 5 हे वॉवल्स आहेत. आलं लक्षात? वॉवल्स. आणि कॉन्सनंट किती आहेत? 21 कॉन्सनंट. आणि हा 26 अक्षरांना एकत्र केलं म्हणजे काही शब्द तयार होतो. जसे प्लेज. P हे अक्षर आहे, LEDGEE आला आणि हे प्लेज शब्द तयार झाला. प्लेज म्हणजे प्रतिज्ञा. हे झाला प्लेज. कळालं? आणि अनेक शब्द एकत्र आले, वाक्य तयार होतं. म्हणून खाली दिले पार्ट ऑफ स्पीचच्या खाली सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, मी शिकवणार. प्रेज काय असतं, क्लॉज काय असतात, सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, त्याचबरोबर व्होकॅब्लरी, वर्ल्ड बिल्डिंग. हे छोटे छोटे स्मॉल युनिट आहेत. आणि पेज जर चेंज केलं, चला तर आपण हे कॉन्टेस्ट आहेत, हे लेसन आपल्याला अभ्यासायचे आहेत, ह्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. बी द बेस्ट पहिली पोएम आहे, हे टीचरांसाठी आहे. मी वाचू 5 मिनिट, 1 मिनिट थांबा. ठीक आहे, मी नंतर अभ्यास करतो ह्याचा व्यवस्थित. माझ्यासाठी दिले ना, मला पण वाचावं लागेल, मी पण लक्षात ठेवेन. आणि तुम्हाला पहिला जो टॉपिक आहे, चला सर्वांनी 8वीच्या मुलांनी टायटल द्या, इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीज. म्हणजे ओळख करून देण्याची ॲक्टिव्हिटी आहे. चला तर मी 3रा शब्द दिला आहे आणि ॲक्टिव्हिटी आहे. लिहून घ्या सर्वांनी. इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटी शब्द लिहून घ्या. तो इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटी, त्याला यस लावा. ॲक्टिव्हिटीज शब्द 4था ॲड करा. इंट्रोडक्शन. इंट्रोड्यूस म्हणजे ओळख. करणे. चला 4था शब्द आजच्या डिक्शनरीमध्ये ॲड करा. इंट्रोड्यूस. INTRODUCE. इंट्रोड्यूस. कोणता? इंट्रोड्यूस. तर इंट्रोड्यूस ॲक्टिव्हिटी आहे. जर तुम्ही पुस्तकामध्ये बघायचं, इन स्पोकन इंग्लिश, आपण स्पोकन इंग्लिशमध्ये वी ऑफन यूज कन्स्ट्रक्टेड फॉर्म्स. तर इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीज टॉपिक आहे कन्स्ट्रक्शन फॉर्म. तुम्ही पाहिले का नाही इंग्लिशमध्ये कन्स्ट्रक्टेड केलेले 2 शब्दाला 1 शब्द केलेले आहेत. बघा, दाखवू मी. बघा, आय हा एक शब्द आहे आणि ॲम हा एक शब्द आहे. ह्या 2 शब्दाला एकत्र करण्याचं काम कोण करते? अपॉस्ट्रॉफी करते. मग काय केलं मी? कळालं? हां, चला ते तिथे दिले पुस्तकामध्ये. त्याला काय शिकणार आहोत आपण? कन्स्ट्रक्टेड फॉर्म.
कन्स्ट्रक्टेड फॉर्म. एकदम सोपी आणि साधी ॲक्टिव्हिटी आहे. तर तुम्ही काय शिकलात म्हटल्यानंतर काय सांगणार? कन्स्ट्रक्टेड फॉर्म शिकलेला आहे. म्हणजे इज दे आणि इजला जोडण्याचं काम इज कोण करतं? ही आणि इजला जोडण्याचं काम कन्स्ट्रक्शन करतं. मग मी लिहिताना कसं करणार बघा, इथे दिली ॲक्टिव्हिटी तुम्ही करून दाखवायचे. कन्स्ट्रक्टेड फॉर्म, फुल फॉर्म आणि कन्स्ट्रक्टेड दोन गोष्टी आहे दिल्यात बघा. इकडे फुल फॉर्म आणि कन्स्ट्रक्टेड फॉर्म तुम्हाला करायचे. करणार? मग मी देऊ आय एम बिझी. मग कसं होणार रे? दाखवा मला करून. शो मी. या दोन शब्दाला एकत्र केलं, काय केलं? आय एम बिझी. बघा, आय एम बिझी, आय एम बिझी. कळलं? आय एम बिझी, आय एम बिझी. दुसरा, दे आर टायर्ड. हां, अनुष्का. कसं होणार? दे आर टायर्ड. कसं? दे आर टायर्ड. दुसरा लिहा, ही इज नॉट कमिंग. ही इज नॉट कमिंग. मग करा ना हे दोन कन्स्ट्रक्शन. ही इज नॉट कमिंग. समजलं? किंवा दुसऱ्या पण पद्धतीनं होऊ शकतं. हिज नॉट कमिंग. कळालं? तिथे दिलंय पुस्तकामध्ये चार्टमध्ये व्यवस्थित. त्यानंतर हे क्लीन करू मी. लिहून घेत चला जेवढं लवकर होईल तेवढं. मुलं तुम्ही सांगू शकता कोणतं? यू विल लाईक इट. मग याचं करून दाखवा बरं. या इकडे. कोण करेल? इकडे बाळा, कम. मुलांपैकी कोण येईल? ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायचं. कोण करेल? तू करशील? ये. हां, कन्स्ट्रक्टेड फॉर्म करून दाखव त्याचं. That would be fine. 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 कोण करेल? अनुष्का करते. कन्स्ट्रक्टेड फॉर्म. हे सोपं आहे. हे याचं काय होतं? फक्त कॉमा होतं, डी लागतं, बी आणि नंतर फाईन. फक्त तू एल लावली ती तिथे. हॅलो ना. दॅट वुड बी फाईन सर. दॅट वुड फाईन. आलं लक्षात? दुसरं लिहा.
इट मस्ट नॉट हॅपन अगेन. इट लिहून घ्यायचं बरं का सगळ्यांनी. मस्ट नॉट हॅपन. मग कन्स्ट्रक्टेड फॉर्म करा बरं. कुठल्याला कन्स्ट्रक्टेड करणार? या दोघांना करणार. करा. मग कसं होणार याचं दोघांचं? फक्त काय करणार? असंच ना, राईट. सोपा आहे टॉपिक. हे तुमची ॲक्टिव्हिटी सर्व मुलांनी 8वीच्या इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीज. मी आज 5 शब्द तुम्हाला हायलाईट करून दिलेले आहेत. पहिला शब्द आहे स्ट्राईव्ह, STRIVE. स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्न करणे. उद्या विचारलं जाईल, हे 5 शब्द विचारूनच तुम्हाला मध्ये एंट्री भेटेल. स्ट्राईव्ह. दुसरा शब्द आहे बी अवेअर ऑफ. आणि तिसरा शब्द ट्रीट. चालतं, काही असं नंबर वगैरे चेंज झालं तर काही प्रॉब्लेम नाही. ट्रीट आहे, TREAT, ट्रीट. आणि चौथा शब्द इंट्रोडक्टरी. आणि 5वा शब्द कन्स्ट्रक्टेड. लिहा, कन्स्ट्रक्टेड. हो का, हा कन्स्ट्रक्टेड, CONTRACT. कन्स्ट्रक्टेड. कन्स्ट्रक्ट आणि कन्स्ट्रक्टेड. कन्स्ट्रक्ट म्हणजे बांधणे, जोडणे. कन्स्ट्रक्ट. हे 5 शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे. सो टुडे वी विल स्टॉप. वी विल सी टुमॉरो. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग. बाय एव्हरीवन.